मुद्दे असतील. महाराष्ट्र शासनाने 7 जूनला GR पब्लिश केलेला आहे की जो शासन निर्णय झाला आहे माझ्या हातात, त्याच्यानुसार PMRDA कडे फक्त 365 हेक्टर जागा फक्त राहणार आहे. ही जागा सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, भोसरी मोशी या ठिकाणी जी मेजर क्षेत्र आहे एकाच ठिकाणी, म्हणजे अगदी या GR मध्ये तर इतका स्पष्ट उल्लेख आहे की एकाच ठिकाणी सलग असलेली जागा किती आहे ते पण यामध्ये लिहिलेली आहे. 223 हेक्टर जागा ही एक संघ आहे, तिला तुकडा नाही कुठं. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून थोडीशी ऍडिशनल जागा अशी मिळून 375 हेक्टर जागा या जागेवर विकसित कामं किंवा याची प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार फक्त PMRDA कडे राहतील. उर्वरित जे काही PMRDAच्या किंवा प्राधिकरणाच्या अंतर्गत जे क्षेत्र शहरामधलं समाविष्ट होत होतं त्याचा अंदाजे क्षेत्र आहे 1500 ते 1300 ते 1500 हेक्टर पर्यंत जाऊ शकतं. ते सगळं संपूर्ण महानगरपालिकेकडे वर्ग झाले. म्हणजे दुर्दैवानं आम्हाला सांगावंसं वाटतं की काल झालेली बैठक जी आहे किंवा काल झालेल्या अर्धवट ज्ञानानुसार शहरवासियांची किंवा प्राधिकरणात राहणाऱ्या अनेकांची दिशाभूल करायचं काम भाजपाने काल केलं. परंतु प्राधिकरणातल्या सर्वच लोकांना, जसं आता मान्य सांगितलं की पेन्सिल शेरा हा फार महत्वाचा प्रॉब्लेम जो गेली वर्षानुवर्ष ही लोक फेस करतायत, हा पेन्सिल शेरा महाविकास आघाडी सरकारमुळे निघण्यासाठीचा मार्ग 100% मोकळा झालेला आहे. आज या सगळ्याच्या सगळ्या या क्षेत्रातील मिळकती या महानगरपालिकेकडे वर्ग होणार आहे. वर्ग झाल्यानंतर या मिळकतीवर परमिशन द्यायचे अधिकार, टॅक्स घ्यायचे अधिकार, बिल्डिंग परमिशन द्यायचे अधिकार हे आपल्याला उत्पन्नाच्या माध्यमातून उद्याच्या काळात महानगरपालिकेला मिळेल. आज मला सांगा, आज आम्ही विरोधात आहोत, आम्ही हे उत्पन्नाच्या बाबतीतलं आम्ही बोललं नाही पाहिजे, परंतु आपली महानगरपालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये सक्षम राहिली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. ही महानगरपालिका अजितदादांच्या नेतृत्वाखाली 15 वर्ष आम्ही सक्षम ठेवली म्हणून जगाच्या पातळीवर चांगली झाली. आणि तोच हेतू दादांनी ठेवला म्हणून हा एक प्रयत्न यशस्वी करून त्यांनी दाखवला. लाखो लोकांची घरं सुरक्षित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं जो यशस्वी होत आहे तो भाजपाला कुठेतरी खुपतोय. आणि हे करत असताना तो त्यांना का घेता आला नाही याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे. आम्ही का करतोय म्हणण्यापेक्षा ते असताना का केला नाही हा एक आमचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान याच्यामधून होणार नाही. पूर्वी पण आपण यांचा मेंटेनन्स करत होतो. प्राधिकरणात घरं बांधल्यानंतर रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज आपणच करतोय. काय आपल्या देशात संस्था प्लॉटिंग त्यामुळे प्लॉटिंग केलं जबाबदारी किंवा राहणाऱ्या व्यक्तीची महानगरपालिकेवर आर्थिक आजपेक्षा जास्त 10 पटीने वाढेल अशा काही प्रश्न नाही. त्याला अतिशय स्पष्टपणानं याच्यामध्ये अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे या कमिटीमध्ये, प्रस्तावित कमिटीमध्ये कोण कोण असणार आहे, यामध्ये आपल्या महानगरपालिकेचे महापौर आणि स्थायी समितीचे चेअरमॅन, अध्यक्ष हे त्या कमिटीच्या प्रमुख 9 सदस्यांमधले सदस्य असणार आहे. त्यामुळं आज जर त्यांची सत्ता आहे तर मग त्यांनी तसं डिक्लेअर केलं पाहिजे की प्राधिकरणाच्या बॉडी मेंबरवर आम्ही आमचे पदसिद्ध सदस्य म्हणून आमचे लोक जाणार नाही, आम्ही टॅग करू असं त्यांनी डिक्लेअर करावं. महानगरपालिकेला आम्हाला भाजपशी आम्हाला काही देणं घेणं नाही. नागरिकांच्या फायद्याचा निर्णय असेल त्याला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हा जो काही चांगला निर्णय झालेला आहे त्याचं समर्थन एका दृष्टीने एक व्यक्ती म्हणून त्यांनी केलं पाहिजे असं आमचं मत आहे. परंतु असो, या कमिटीचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आणि सदस्यांमध्ये उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार आणि अनेक अधिकारी आहेत. त्यामुळे या बैठका पहिला आहे तो इथनं पुढे होत राहील. आम्ही तुम्हाला GRची कॉपी व्हॉट्सअप करतो आणि अधिकच्या शंका म्हणजे
त्या बऱ्याचशा 40-45 वर्षापूर्वीच्या अडचणी सुद्धा याच्यामध्ये काल सांगण्यात आल्या. त्यांना ज्यांनी सांगितलं त्यांना त्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही. ते आमच्याकडनं आणि काँग्रेसमधनं जे गेले त्यांनी तर हे बोलूच नाही. त्यामुळं बरं, पूर्वी भाजपाच्या हेडकाउंटच किती होता, हेडकाउंट म्हणजे अगदी आपण एका खोलीत एवढे सुद्धा अख्खे शहरातले कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे त्यांनी ते बोलू नये. आता त्यांचा कुठेतरी 2-5 वर्षातला हेडकाउंट वाढलेला आहे. दुसऱ्या बाजूला शहराच्या नागरिकांसाठी जर हिताचा निर्णय असेल तर आम्ही प्रामाणिकपणानं भाजपाचेच देखील आम्ही कधी ना एखाद्या निर्णयाबाबत आभार व्यक्त केले. तर त्यांनी त्यांचं मन मोठं दाखवलं पाहिजे. आमच्या या निर्णयामुळं आज पेन्सिल शेरा आणि लाखो घरांची घरं नियमितीकरणाचे अधिकार काही प्रमाणात महानगरपालिकेकडे आलेले आहेत. आता ते खऱ्या अर्थानं महानगरपालिकेने इम्प्लिमेंट करायचं काम यांचं आहे, कारण की यांची सत्ता महानगरपालिकेवर आहे. त्यांनी ते करून दाखवावं. कारण की तुम्हाला ते काय प्राधिकरण आलं म्हणजे काही ठराविक गोष्टी त्यांच्याकडे ठेवून त्या सगळ्या बाकीच्या गोष्टी त्यांनी महापालिकेला दिलेल्या आहेत. त्यामुळे आता उलट महापालिकेची जबाबदारी वाढलेली आहे आणि आज महानगरपालिकेची जबाबदारी खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांवर आहे. त्यांनी ती इथून पुढे पार पाडावी असं आमचं त्यांना विनम्र आवाहन आहे. इतर अनेक गोष्टी ज्या 12.5% परताव्याच्या आहेत, म्हणजे 12.5% परतावा, कोर्ट मॅटर्स याच्यासह आपल्याला दिलंय, त्याचे अधिकार सुद्धा पीएमआरडीएने आणि आपण मिळून सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचे अधिकार सुद्धा या निर्णयानं आपल्याला मिळालेले आहेत. जर भाजप इथं महानगरपालिकेत सत्ताधारी आहे, या निर्णयामुळे त्यांच्याकडे आता बरेचसे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यांनी या नागरिकांना त्यांच्या हातात जे काही आहे ते करून दाखवून त्या नागरिकांना पूर्णपणे सुखी करावं असं आमचं त्यांना विनंती आहे. अजून काय प्रश्न किंवा अजून काही समस्या एक गुंतागुंत आणि भाऊसाहेब सांग. एक प्रश्न काल केला की बिल्डर झाले, आता सिनियर पत्रकार आहेत काही जण, 2001 साली प्राधिकरण सदस्य होते, 2003 पर्यंत प्राधिकरण समिती होती. मला तुम्ही सांगा, 2003 पासून तर सदाशिव खाडे होईपर्यंत ती प्रशासक होतं, तिथं अधिकारी वर्ग चालवतो. आम्ही बिल्डर दार्जिने असतो, पहिली कमिटी लगेचच्या लगेच त्या दुसऱ्या दिवशी केली असते. मुद्दा असा आहे की जर बिल्डर दार्जिने कोणी नंतरच्या कालखंडामध्ये आम्ही फक्त विकासात्मक दृष्टिकोनातून 3 वर्ष प्राधिकरणाचं नियोजन केलं आणि प्राधिकरण समिती, त्या कालखंडामध्ये तिथली जी निविदा प्रक्रिया किंवा ते जे होतं ते फक्त विकासात्मक डेव्हलपमेंट करून प्लॉटची विक्री केली जाते. बिल्डर कुणी आणले या 3 वर्षात? खाजगीकरण कुणी केलं? त्यांनी केलं. बांधकाम व्यावसायिक कोण झाले? हे झाले. आता यांचं कुठं पार्टनरशिप नाही सांगा ना मला तुम्ही. आता हे सगळं कोरोनाच्या कालखंडामध्ये आणि या काही गोष्टी भडकाऊ म्हणण्यापेक्षा वास्तव गोष्टी भडकाऊ करण्यामध्ये त्यांनी नसलेल्या गोष्टी भडकाऊ केल्या होत्या. पण ह्या कोरोनाच्या कालखंडामध्ये आमची प्रतिमा अशी नको व्हायला की राजकीय महत्वाचं, लोकांचे जीव महत्वाचे आणि सगळ्या जागतिकच हे संकट असल्या कारणानं, परंतु मुळातच काम ठप्प होतं. एका 5 मध्ये चर्चा झाली, नाव बदल सिडको आहे, म्हाडा आहे, पीएमआरडी आहे, प्राधिकरण आहे. ही त्या परिसरातलं त्या ठिकाणचं असलेलं संस्थात्मक. दिलीप अण्णासाहेब मगरांनी त्या काळात मुळात यांचा या संदर्भात बोलण्याचा अधिकार आहे का भारतीय जनता पक्षाचा? 5 वर्ष ते होते. त्या अनधिकृत बांधकामासंदर्भात 3 निवडणुका जिंकल्या आहेत. लोकसभेची पूर्वी, नंतर हे आमदार. त्या काळात इतकं राजकारण झालं. बरं ठीक आहे, मग तुम्ही राजकारण झालं, आम्ही नाही करू शकलो म्हणून आम्ही पराभव पत्करला. मग तुम्ही त्या 5 वर्षामध्ये तुम्ही हे 12.5%चा प्रश्न, अनाधिकृत घराचा प्रश्न का सोडवला नाही? यांचे सगळे धंदे त्यांचे. 12.5%ची लिस्ट जर काढली ना तर सगळ्यात जास्त जागा त्यांचे निघतील. आता आम्ही तो कार्यक्रम चालू करू, परंतु या सगळ्या परिस्थितीचं भान घेऊन काय बोलावं, काय होतं ते कोरोनाच्या कालखंडात थोडं जरा उघडीप मिळाली की हे काहीतरी मुद्दा काढतात, खोटं बोलून रेटून बोलण्याची यांची प्रवृत्ती आहे. माझं मत असं आहे की राजकीय काही समाजाचं आहे. मला हे जे
हे काहीतरी हे सगळे महापालिकेत बसले त्यावेळेस इथंच ना नेते होते आमचे, त्यांनी सुद्धा नागपूरच्या अधिवेशनामध्ये विलासराव आणि लक्ष्मणराव हे दोन जोडी त्यांचं त्यागपत्र घेऊन राजीनामे त्या प्रश्न संदर्भात इथपर्यंत त्यावेळेस सुद्धा ते तिथं होते ना. म्हणजे आमची लोक सुद्धा भांडली ना. पण हे आता ते तिकडे जाऊन आमच्यावर टीका करतायत, हे चुकीचं आहे. आणि ठीक आहे काय या सगळ्या परिस्थितीचं म्हणजे म्हणून आम्ही हा खुलासा करण्यासाठी अध्यक्षांनी आजची मीटिंग बोलून तुम्हाला काय विचारायचं विचारा. प्राधिकरणाचं मला बऱ्यापैकी थोडंफार कळत विचारतं. सर्वात महत्वाचं म्हणजे माझा मतदारसंघ बघायला गेला तर पूर्ण प्राधिकरण हे माझा मतदारसंघ आहे. ज्या भागातून मी 3 वेळा निवडून आलो. पहिल्यांदा कोणतीही गोष्ट करायचं म्हटलं तर आम्हाला प्राधिकरणाकडे जायला लागायचं. आम्ही टॅक्स, बाकीची पाण्याची बिलं ही महापालिकेला भरवतो. महापालिकेच्या माध्यमातून आमचे रोड असतील, ग्राउंड असतील, ह्या सगळ्या सुविधा आम्ही महापालिकेच्या माध्यमातून आज उपलब्ध करून दिल्या. आज तुम्ही तर सांगेल, तुम्ही प्राधिकरणातल्या जनतेला जाऊन विचारा की हा झालेला निर्णय हा योग्य आहे की नाही. कारण प्राधिकरणाला एखादं ट्रान्सफर करायचं म्हटलं प्रॉपर्टी तर किती मोठा त्रास होतो. आज बरीचशी आमच्याकडे सिनियर सिटीजन प्राधिकरणात राहायला होती. त्यांची मुलं आज कोणत्या कामाधंद्यासाठी कुठं बाहेर गेले, काही नोकरीपायी बाहेरच्या देशामध्ये. आज एखादं ट्रान्सफर करायचं म्हणजे त्या प्राधिकरणाचे हेल्पटे एवढे घालायला लागायचे नागरिकांना की अक्षरशः तुम्ही तिथं म्हणेल तुम्ही प्राधिकरणामध्ये ना, इथं मंगलाताईंचा पण वॉर्ड हा प्राधिकरण आहे पूर्ण त्यांचा. आमचे ज्यांच्या प्राधिकरणाचे वॉर्ड आहेत ना, त्या प्राधिकरणातल्या वॉर्ड तुम्ही नागरिकांना जाऊन विचारा की नागरिक हा जो निर्णय झाला त्याच्यामध्ये किती आनंदी आहेत. उद्या ही 99 वर्षाच्या करारावर आमची जागा होती. म्हणजे प्राधिकरणाच्या नागरिकांना 99 वर्षाच्या कराराने मिळाली होती. जे काय आता LIC कॉलनी आहे, आमच्याकडे टेल्को कुपूर सोसायटी आहे, बजाज ऑटो कॉलनी आहे, रस्टन सोसायटी आहे. या अशा अनेक प्राधिकरण हे जे तयार झालं होतं मूळ, हे कामगारांना घर मिळण्यासाठी हे प्राधिकरण त्यावेळी उदयाला आलं होतं. आज आमचं प्राधिकरण बऱ्यापैकी डेव्हलपमेंट, प्राधिकरणातली बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली. तेवढा एरिया हा शासनाने आपल्याला महापालिकेकडे वर्ग केलाय. आज नागरिकांचा त्याच्यामध्ये फार मोठा दिलासा मिळालेला आहे की त्यांना एकाच संस्थेकडे यावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राधिकरणाचे जे नियम होते ते नियम आणि महापालिकेचे नियम याच्यामध्ये जो फरक आहे, त्याच्यामध्ये प्राधिकरणाला नक्कीच त्या नागरिकांना त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीचा हा निर्णय आम्ही समजू की हा जो महाविकास आघाडीने हा घेतलेला निर्णय आणि मान्य या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांनी याच्यामध्ये लक्ष घालून बऱ्याच जणांनी येऊन आमच्या प्राधिकरणामध्ये फडणवीस साहेबांनी पण घोषणा केली होती त्यावेळी ओपनिंगच्या वेळी की आम्ही प्राधिकरण बरखास्त करू, हे करू. त्या 5 वर्षामध्ये ते काही करू शकलेले नाही. हा उलट इतक्या दिवसानंतर हा चांगला महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो. दादांचं या शहरावरती तर खूपच प्रेम होतं आणि व्यक्तिगत बाकीच्या लोकांवरती सुद्धा खूप प्रेम केलं. पण ते प्रेम केलेले लोक आता कुठे आहेत? त्या प्रेमाचं फळ आहे. म्हणजे अजून 2 गोष्टीचा काल उल्लेख केला होता की PMAYचे खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले. ते पैसे मिळाले ते खरं आहे, परंतु ते कन्स्ट्रक्शन जे करणार आहे ते काय आपण फायदा कमवण्यासाठी ती PMAYची घरं बांधत नाही प्राधिकरण. त्याच्यामुळे जे पैसे मिळाले ते त्या कन्स्ट्रक्शनलाच ते पैसे लागणार आहे. त्यामुळे प्राधिकरण PMIDकडे काय पैसे जाणार नाही त्याच्यात. त्यांनी जो काही चित्र रंगवायचा प्रयत्न केला काल की खूप मोठ्या प्रमाणात निधी आहे म्हणून PMIDकडे वर्ग केला, तशी वस्तुस्थिती नाहीये. 3-4 आणि दुसरं ज्या जागा आहेत म्हणजे आता ज्या PMIDनी जागा स्वतःकडे घेतल्या त्याच्यात जी डेव्हलपमेंट झाली म्हणजे त्याच्यात सगळ्यात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. आणि आता वाघेरी पाटलांनी सांगितलं जसं की काही कोर्ट असेल, कॉलेजेस असे, इंजिनिअरिंग कॉलेज असे काही मोठे प्रकल्प होतात. हे मुद्दामून PMIDकडे घेतलं गेलंय आणि त्याच्यामागची भूमिका ही आहे की त्या कमिटीत मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत, दादा आहेत. त्याच्यामुळे ही जी काही मोठी कामं होणार आहेत की त्या माध्यमातून होतील आणि जेणेकरून आपल्या शहराला एक चांगलं वैभव मिळणार आहे त्याच्यात. म्हणजे
किंवा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हे खूप पवार साहेबांचं फार जुनं स्वप्न आहे. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर सगळं नागपूरला नेलं त्यांनी हा, ते त्यांनी 400 एकरात ऑनर होतं, ते आता फक्त आणि इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर जर झालं जयंतराव, म्हणजे पूर्वी मी ते मसेसाहेब अधिकारी असतात त्यांनी याच्यामध्ये खूप जास्त पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे त्यांनी सांगितलं की दर महिन्याला साधारणपणे 10 लाख लोक व्हिजिट करतील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. इतकं मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या ज्या देशामध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आहे त्या देशातल्या त्या परिसराचं अर्थकारण बदलून जातं. म्हणजे नुसतं पिंपरी चिंचवड नाही तर पूर्ण पुणे जिल्ह्याचा फायदा त्याच्यातून झाला असता. ते मोठंच नेलं नागपूरला, त्यांनी नागपूरला नेलं. ती भूमिका म्हणजे दादांनी ते झालं नाही, मुद्दामून ते स्वतःकडे ठेवलं. पीएमआयडीकडे घेतल्यामुळं त्याला चालना मिळणार आहे. आणि यांनी सांगितलं तसं ही स्थानिक जे आमदार मंडळी आहेत, महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्त, हे सगळे तिथं त्या कमिटीत असणारच आहेत. म्हणजे असं काय भाऊसाहेब म्हणलं तर काय आपण चायनामध्ये नाही पाठवलेलं. ते पीएमआरडी आपलंच एक अंग आहे पुणे जिल्ह्यातलं. आणि बाकीच्या ज्या जमिनी आपल्याकडे त्यांनी दिलेल्या आहेत, ज्या डेव्हलप प्लॉट्स आहेत, त्या डेव्हलप प्लॉटचं जे काही पैसे उत्पन्न मिळणार ते आपल्यालाच मिळणार आहे. आणि तो जो बोजा ते सांगतो ना की आपल्यावर खर्चाचा बोजा येणार आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, कचऱ्याचं असेल, पाणी, वस्तुस्थिती अशी आहे की आपणच करतोय. ते मी काय दुसरं कोणी करत नव्हतं. तो खर्च आपणच करतो. इथून मागे आपणच केला, पुढे आपल्यालाच करायचं. आणि तो जो भोसरी, काळेवाडी, राटणी, थेरगाव या परिसरामध्ये जे प्राधिकरणाच्या जागा लोकांनी छोटी छोटी घरं बांधली, काही लोकांनी त्यांना विकली, त्यांच्या नावाची जागा नाहीत. आता हे पाटील आणि हे म्हटले की तो पेन्सिल शेअर, मुळात अंकुश भाऊ लांडगे असताना त्यावेळी त्यांचा खूप प्रयत्न होता की हे सगळं जी काही जागा आहेत त्या लोकांच्या नावे ते व्हाव्यात. नंतरच्या काळात त्याच्यावरती प्राधिकरणाचा पेन्सिलचा शेरा लागला, या गोष्टी झाल्या. परंतु हा प्रयत्न खूप वर्षापासून सगळ्यांचाच चालू आहे. म्हणजे आम्ही म्हणत नाही आम्हीच केला, अनेक लोकांनी प्रयत्न केले त्याच्यावर. परंतु आज हा निर्णय झाल्यामुळे निश्चितपणे त्याला चालना मिळाली. ही जी लोक त्या ठिकाणी राहतायत ना, यांच्या नावाने ती पूर्वी त्यांचं मागणी होती की रेडी रेकरच्या काही पर्सेंटेज किंमत तुम्ही आमच्याकडनं घ्या आणि आमच्या नावे ती घरं करा. ती घरं सुद्धा आपल्याला या निमित्ताने त्याला चालना मिळाली. आपल्याला ती महापालिकेकडे आल्यामुळं आपल्याला त्याला अधिक गती देते. आणि पूर्वी पण म्हणजे विलासराव लांडे आमदार होते तेव्हा त्यांनी पण याच्यामध्ये खूप प्रयत्न केले होते. तर हा जो महत्वाचा विषय म्हणजे लाखो लोक याच्यातनं लाखो लोकांना फायदा होणार आहे. आणि राजू मिसाळ बोलले त्याप्रमाणे ज्या म्हणजे त्यांच्या ज्या 99 वर्षाच्या कराराने लीज डीड झालेले आहेत यांना सुद्धा याची फायदा होणार आहे. म्हणजे कदाचित आता त्याच्यामध्ये ती स्पष्टता नाही अजून, परंतु त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये त्यांच्या मालकी हक्काची घरं करता येऊ शकतात. म्हणजे उद्या 99 वर्षांनी नंतर ह्या प्रॉपर्टीचं काय, हा जो प्रॉब्लेम आहे हा सुद्धा याच्यातनं आपल्याला मिटवता येईल. म्हणजे राष्ट्रवादीची भूमिका आणि अजितदादांची भूमिका एकदम क्लिअर कट आहे याच्यामध्ये. फक्त काल त्यांनी जे काही मांडलं त्याला म्हणजे वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला. आणि शेवटी आणि दादांनी या शहरासाठी काय केलं आपल्या सगळ्यांना माहिती. पिंपरी चिंचवड शहर जे आज डेव्हलप झाले तर दादांनी जेवढं बारामतीवर प्रेम केलं तेवढंच प्रेम पिंपरी चिंचवड केलेलं आहे. आज पिंपरी चिंचवडची जर प्रगती पाहिली तर ती इतर शहराच्या तुलनेत आपण खूप पुढे आहेत. केंद्र सरकारने आपल्याला अनेक पुरस्कार दिलेले आहेत. म्हणजे मंगलाताई महापौर असताना, योगेश बरेच म्हणजे मोहिताई महापौर असताना आपल्याला अनेक पुरस्कार त्यावेळेस मिळाले. आपल्याला बेस्ट सिटीचा मिळाला, बेस्ट सिटीचा मिळाला, नंतर आपल्याला ह्याचा पण मिळाला, स्वच्छतेचा पण मिळाला. हे जे सगळं आहे ते दादांच्या नेतृत्वाखाली झाले. आणि आज जे कोरोनाच्या संकटाला आपण सामोरं जातोय हे कुणी केलेलं या पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वी कैलासवासी रामकृष्ण मोरेंनी आणि नंतरच्या काळात अजितदादांनी जे काही इथं हॉस्पिटल्स निर्माण केली याच्यामुळे या सगळ्या संकटाला आपण तोंड देऊ शकलो. नाहीतर परिस्थिती इतर राज्यांची पाहिली तर आपण त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने या संकटाला सामोरं गेलो. आणि याच्या मागचं सगळं श्रेय दादांचं आहे. त्यामुळे दादांच्या बाबतीत यांनी आरोप करणं म्हणजे हा त्यांचा केवळवाना प्रयत्न करणं. इंटरेस्ट टेंडरिंग मध्ये होतात त्यांच्या हातून नसल्यामुळे त्यामध्ये दुःख आहे. त्याला प्रेम नाही त्यांचं. दोन्ही आमदारचा टेंडरवर इंटरेस्ट होता ना, ते मोठे एक्झिबिशन सेंटर वगैरे मोठे करोडचे टेंडर त्यांच्या हातून दुःख करत ते शहरावर एवढं झालं की आता बाहेर गेल्यामुळे दुःख ते मेन दुःख ते त्यांना. पण त्यांचं हे दुःख असं उघडपणे सांगायची तुम्ही डिअरिंग करत नाही, हा हे आमचं म्हणजे हे विचार कसं आहे की
मुळात जे तुम्ही सांगितलं आता की त्यांचं जे चाललेलं काम आहे त्यांची सत्ता होती 5 वर्ष, त्यावेळेस त्यांनी या शहरासाठी काय केलं ते काही तुम्ही लेखित मांडलं नाही. तुम्ही मांडताय तुमचं अभिनंदन आहे. दुसरा मुद्दा असा की प्राधिकरण हे पीएमआरडीमध्ये त्या ठिकाणी वर्ग केलं, काही भाग महानगरपालिकेमध्ये त्यांनी हे केलेलं आहे, वर्ग केलेला आहे. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये या सुखसुविधा मानवतेच्या दृष्टिकोनातून देणं हे महानगरपालिकेचा अग्रक्रम आहे. आता जी जागा 375 हेक्टर याच्यामध्ये पीएमआरडीकडे गेलेली उर्वरित त्या ठिकाणी मला एक सांगा की साधारणतः 70% जागा ही महानगरपालिकेमध्ये वर्ग केलेली, 30% त्यामध्ये सुद्धा इंडस्ट्रियल एज्युकेशन सेंटर असेल किंवा तुमच्या अभियांत्रिक कॉलेज असेल किंवा तुमचं कोर्ट असेल, काही जागा शिल्लक आहे, काही आरक्षण आहे त्याच्यावरती सुद्धा, ती पीएमआरडीकडे त्यांनी राखीव ठेवलेली. आता ज्यांची घरं आहेत, LIG कॉलनी असेल किंवा ज्या स्कीममध्ये ज्या ज्या काही घरं आहेत छोटी छोटी, त्या काळामध्ये 1970 साली ज्यावेळेस 40-45 हजार रुपयाला एक घर मिळालेलं फ्लॅट 1 RK बीजी शिर्केने बांधलेली, त्यावेळेस मग तुमच्या कोयनानगर असेल, तुमच्या वाकडला किंवा आमच्याकडे इंद्रायनगरमध्ये असेल किंवा LIG प्राधिकरणामध्ये असेल, त्यावेळेस जी घरं बांधलेली आहेत, मला एक सांगा की त्यावेळेस बाळासाहेब ढसाळ त्या ठिकाणी होते. त्यानंतर त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 गेल्यानंतर 5वा आला जयंतराव त्या ठिकाणी 5वा. पण पहिलं बाळासाहेबांच्या नावावरती ते आता जयंतरावच्याकडं भाड्याने किंवा विकत घेतले त्यांनी. आता बाळासाहेब गेले निघून, माहित नाही बाळासाहेब कुठे काय, काहीच नाही. आता त्या लोकांसाठी प्राधिकरणामध्ये अनेक हेलपटी मारावे लागले. आता हा सर्व गोष्ट कुठेही महानगरपालिकेमध्ये अनेक बांधकामं आहेत, ती अनेक बांधकामं त्या ठिकाणी नियमित करावं म्हणून या लोकांनी वळण लावून त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल केली. पक्ष त्या ठिकाणी वस्तूपणे अगदी फायदा घेऊन गेला, पण नागरिकांना तर वाऱ्यावर सोडलं. पण या शहरामध्ये परंपरा आहे, कैलासवासी अण्णासाहेब मगर, कैलासवासी वसंतदादा पाटील सुद्धा या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालेले आहे. आदरणीय पवार साहेब की कैलासवासी यशवंतराव चव्हाण एमआयडीसी आणली नसती, महानगरपालिका आज आपल्याला दिसली नसती. कुठेतरी नांदेड महानगरपालिका किंवा मग असे काही तुम्हाला महानगरपालिका फक्त आपल्याला पाहायला मिळाल्या त्या. पण या शहरातल्या नेत्यांनी ज्यावेळी दूरदृष्टी ठेवून, मग डॉक्टर घारे सुद्धा असतील, अण्णासाहेब मगर असतील, रामकृष्ण मोरे असतील, अशी लोक या परिसरामध्ये आल्यानंतर या शहरामध्ये चांगल्या प्रकारे घडावं म्हणून ही मिनी इंडिया झालेली आहे. आणि आज आपण पाहतो, काल त्यांनी सांगितलं की खूप असं मोठं फार गोंधळ झालेलं आहे, मग सगळं काही नेलेलं आहे. हे सगळं काही नेलेलं नाहीचे. मुळात त्या परिस्थितीमध्ये विचार केल्यानंतर कुठंतरी आमची जागा त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला रस्ता न्यायचा आहे, त्या ठिकाणी स्कीम करायची म्हणून कुठंतरी अखंड चालूपर्यंत आलेला असेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. पण निर्णय घेतलाय तो त्या ठिकाणी या महाविकास आघाडी निर्णय जो घेतलेला आहे तो अत्यंत उत्तम असा आहे. पेन्सिलचा सिक्का निघाला पाहिजे. आनंद बांधकाम शास्त्रीकरणाच्या बाबतीमध्ये सगळा जो काय अधिकार आहे या GR मध्ये महानगरपालिकेला दिलेला आहे की महानगरपालिकेने निर्णय घ्यायचा, तो त्या ठिकाणी नागरिकांना आता व्यवस्थितपणे सुटकाचा निष्पन्न जर समजा यांनी दिला तर नशीब, नाही ते यांना 2022 घरी जावं लागणार आहे आता. कारण हे काहीच करू शकत नाही, फक्त पुढं काय मिळतं त्याचीच फक्त त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम चालू आहे. ज्यांच्यामुळं आम्ही मोठे झालेलो आहोत त्यांची आम्ही जाणीव विसरलो, त्यापेक्षा दुसरं काय असणार आहे. मग इथं इंडस्ट्रियल एक्झिबिशन सेंटर जर समजा नागपूरला जात असेल तर त्या काळामध्ये आम्ही सुद्धा होतो. आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी वेगळी होती. अमेरिकन कंपनी नेमली होती त्याच्यावरती आर्किटेक्ट म्हणून, सिंगापूर बेस्ड कंपनी होती. शासनाने सुद्धा त्यावेळेस पृथ्वीराज बाबा चव्हाण असताना मुख्यमंत्री त्यावेळेस 25 लाख रुपये दिलेले आहेत. मी त्याचं साक्षीदार आहे की एक चांगल्या प्रकारे प्लॅनिंग केलं होतं, मॉडेल केलं होतं की 5 स्टार हॉटेल 4-5 असावे. जसं दिल्लीचं प्रगती मैदान आहे, हैदराबादला एक चांगल्या प्रकारे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे, त्याच्यापेक्षा या देशातलं 1 नंबरचं औद्योगिक केंद्र या ठिकाणी व्हावं. का तर चाकण, तळेगाव किंवा रांजणगाव अशा मल्टीनॅशनल कंपनी या परिसरामध्ये आल्या आहेत. त्यानंतर शिरवळत सुद्धा की जशी मोठी मल्टीनॅशनल कंपनी आपल्या देशामध्ये जर हिंजवडीला आयटी पार्क किंवा या चाकण, तळेगाव, रांजणगाव या परिसरामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्या आणण्याचं काम कुणी केलं पवार साहेबांनी. अशा याच्यातून दूरदृष्टी ठेवून पवार साहेबांनी सांगितले की चांगल्या प्रकारे औद्योगिक केंद्र या परिसरामध्ये उभं राहावं. चांगला प्लॅन तयार केला होता, पण मागच्या 7-8 वर्षामध्ये
त्याच्यावरती त्या ठिकाणी त्यांनी तोंडावर पाणी पोचलं. या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर हा निर्णय दादांना घेणं भाग पडलं की आता आपण त्या ठिकाणी या शहरावरती चांगल्या प्रकारे काम केलं. म्हणजे जवाहरलाल नेहरू नॅशनल मिशनच्या माध्यमातून नाशिक फाट्याचा उड्डाणपूल झाला की ती मोठी त्या ठिकाणी घरकुल हे झालेले आहे. असे विचार त्या ठिकाणी आणणारा माणूस जर समजा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करतोय तर त्याच्यावरती अटक करण्याचं काही कारणच नाही ना. म्हणून माझी याच्यामध्ये सुद्धा की ज्या पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे हे सर्व काही थोतांडे त्याच्यामध्ये कुठेही विचार करणारे नागरिक त्या ठिकाणी नाहीत. नागरिकांना चांगल्या प्रकारे कळतंय या शहरामध्ये काय चाललेलं आहे आता. म्हणून माझी तुम्हाला विनंती की परखडपणे तुम्ही मांडायचं काम करा जसं बाळासाहेबांनी सांगितलं. कारण शेवटी पत्रकार आहे हा तिसरा स्तंभ आहे. तुम्ही आता म्हटलं की 2022 मध्ये यांची सत्ता जाणार आहे. ती सत्ता जावी म्हणून काही करताना तुम्ही कुणी दिसत नाही. बरोबर असं कोण म्हणतं? हो, कारण कसं कोण फार फुटकळ कार्यक्रम तुमचे असतात. ज्या अग्रेसिव्हनेसनी ज्या अग्रेसिव्ह पद्धतीने 2015-16ला बीजेपीने तुम्हाला विरोध केला त्या अग्रेसिव्ह पद्धतीने किंवा त्याच्या जवळपास जाणारा सुद्धा विरोध तुम्ही आता बीजेपीला करताना कोणीही दिसत नाही. त्यावेळेस आमच्याच लोकांना त्यांनी विकत घेतलं. तुम्हाला कोणी नको म्हटलंय? विकत जायचं नाही, तुम्हाला त्यांचे लोक विकत घ्यायला कोण नको म्हणतोय? त्यांची लोक कसं आहे, आमची लोक विकत घेण्यासाठी म्हणतो त्याचे पीएमआरडी निवडून झाल्यामुळे सगळी निविदा प्रक्रिया त्याच्याकडे गेली ना, मोठ्या दृष्टी झाली. या निर्णयामुळे शहराचा अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटणार. हो, हे नक्कीच 100% तुम्ही दुसरी गोष्ट आता आरोप करण्याचे आहेत ना त्या दृष्टीने एक पाऊल पुढे आहे ना. त्या लोकांचा नुसता अनाधिकृत प्रश्न नाहीये बांधकामाचा, त्यांच्या मालकीचा पण प्रश्न आहे ना. पहिला मुद्दा मालकीचा आहे. तुम्ही म्हणता जसं आता मला सांगितलं की नागपूरला आम्ही राजीनामा देण्याच्या ह्याच्यात होतो पृथ्वीराज चव्हाण असताना. मी पाठपुरावा केलेला आहे, सगळं रेकॉर्ड आहे. नीलम गोरे सुद्धा त्या साक्षी आहेत माझ्याबरोबर, बापू पटरे, लक्ष्मण जगताप, आम्ही सगळे. कुणी बोललं नाही त्या ठिकाणी मी बोलत होतो. मग तिथनं मिटिंग झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील अध्यक्ष होते त्यावेळेस सभा विधानसभेचे. मग तिथनं सांगितलं की नाही आता मुंबईच्या अधिवेशनामध्ये आपण घेऊ. मुंबईच्या अधिवेशनामध्ये आल्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये त्यावेळेस सांगितलं की ह्या सर्व गोष्टीचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस सीताराम कुंटे समितीची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि म्हणून हे सर्व केलेले ते पाठपुरावा चाललाय त्यावेळेसचा येतो. यांनी काय दिवा काहीच केलेलं नाही. पूर्वी सुद्धा गुंठेवारीचा कायदा जो केला तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला होता. गुंठेवारीमुळे मला माहिती आहे गुंठेवारी त्यांनी जो कायदा मागच्या वेळेस मंजूर केला, किती बांधकामं नियमित झाली हो? एकच बाळासाहेब एक काय दोनच आहेत. त्यांनी घोषणा केली आम्ही अनाधिकृत बांधकाम अधिकृत करतो आणि नंतर ती मंजुरी आणली. प्रत्यक्षात बघा बरं किती परमिशन क्लिअर झाली. दुसरा एक यातला एक आरोप 12.5% निर्णय घेत असताना जमीन त्यांच्याकडे गेली कोण म्हणलं असं? जीआर मध्ये लिहिलंय ना राव, पीएमआरडी पण आहे ना. पण ती जी जमीन द्यायची माघारी ती पीएमआरडीकडे आणि निर्णय इकडे महापाला नाही. साधारणतः त्याच्यामध्ये तुम्ही विचार केला किती लोकांची त्याच्यामध्ये 3.5% किती लोकांची 80 लोक राहिले. नक्की का माहिती घ्या. 2 प्रकारचा विषय त्याच्यात बरं का. त्याच्यामध्ये 160 लोक, काही लोक जे आहेत ज्यांचं मंजूर आहे पण त्यांचे काही लिगल प्रॉब्लेम्स आहेत म्हणून त्यांना पोझिशन घेतात, अलॉटमेंट मिळालं नाही. देवनगर चौकाचा स्पाईन रोडचा जो जे काही लोक होती तो सुद्धा त्या ठिकाणी होतं. 5 पिढी वाटत लोकांनी त्या लोकांना वाऱ्यावरती सोडलेलं अजून कुठे दिलेला निर्णय दिलाय का तो? शरदनगरच्या लोकांना तरी दिली आधी शरदनगरच्या लोकांना तरी आपल्या ह्याच्यामध्ये दिली. हा त्यावेळेस दिली शरदनगर म्हणजे मला बघा की कोणीतरी अशी बातमी टाकलेली पण होती की एक्झिबिशन सेंटरचं काम मार्गस्थ, अशी कुठल्या तरी आमदाराची बातमी पण होती मध्ये, होती ना की त्यांनी एक क्लिप टाकली होती. आमच्या हातनं एक म्हणजे एक्झिबिशन सेंटर 2005 पासून आपण एक्झिबिशन सेंटरसाठी आपण प्रयत्नशील होतो. आज गेले 2 वर्ष, 1 वर्ष झालं की प्राधिकरणाचे प्लॅन सुद्धा आपल्या कॉर्पोरेशनमध्ये सँक्शन होतात. प्राधिकरणात जायला लागत नाही,
खाली चौकशी करा सिटी इंजिनियरकडे. आपल्याकडे पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये प्राधिकरणाचे जे उर्वरित प्लॅन आहेत हे आपण पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये मंजुरीसाठी येतात. मग राहिलं काय, डेव्हलपमेंट चार्ज आपण सगळं आपण करायचं, जमीन त्यांच्या डेव्हलप करायच्या, रस्ते आपण द्यायचे, बेसिक सुविधा लाईट, रस्ता, पाणी, ड्रेनेज हे सगळं आपण करायचं. तुम्ही बघा 1992ला पहिली निवडणूक ज्यावेळेला आम्ही ह्याच्यात आलो, 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, तेव्हा पण अशीच परिस्थिती झाली. हे नुसते प्लॉटिंग करून रिकामे झाले. उलट निर्णय झाला कुठल्या तरी एखाद्या संस्थेला काम करावं लागतं. नगरसेवकांची सुद्धा ह्या गोष्टीमध्ये फार मोठी फरफट होते. त्यांना आनंद व्हायला पाहिजे. त्या नगरसेवकांची फरफट अशा पद्धतीने होते की जर एमआयडीसी असेल, प्राधिकरण असेल, जागा ते लोक विकणार, डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी करायची. मग कॉर्पोरेशन म्हणणार जागा त्यांनी दिली, सगळं त्यांच्याकडनं करा. होतं का? तसं नाही. 1992-93ला एमआयडीसीने प्लॉट रेसिडेन्शियल प्लॉट डेव्हलप केले. त्याचा अंडरग्राऊंड ड्रेनेज कुणी करायचं असं ठरलं. सुर्वे साहेब होते त्यावेळेला आयुक्त. पण आयुक्तांनी तो निर्णय घेतला की नागरिक जर पिंपरी चिंचवडचे असतील तर त्यांना पाणी देण्याची जबाबदारी आणि ड्रेनेज देण्याची जबाबदारी, रस्ता देण्याची जबाबदारी कॉर्पोरेशनची मनपाची आहे. कारण ते आमचे मतदार आहेत. हे सुर्वे साहेबांनी त्यावेळेला तो निर्णय घेतला. आणि म्हणून एका छताखाली येणं हे केव्हाही गरजेचं आहे की जेणेकरून नागरिकांना सुविधा एका ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे. नाहीतर नगरसेवक आहे कुठले, पिंपरी चिंचवड महापालिकेचे, काम करणार प्राधिकरणाचं, मग जायचं कुठे, प्राधिकरणात बसायचं. प्राधिकरणातले अधिकारी ऐकतील नाही ऐकतील, काय होईल काही सांगता येत नाही. म्हणजे ही तारेवरची कसरत होती उलटी नागरिकांची आणि नगरसेवकांची. ही एका ट्रॅकवर आली तर वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि उलटी ज्या गोष्टी प्राधिकरणाकडे, जे पीएमआरडीकडे फंड्स आहेत, उलट शहराचा चांगला मोठा डेव्हलप होण्यासारखा एरिया आहे. आज आपण मोठं कोर्ट मागतोय. आम्ही तर युनिव्हर्सिटी पण साहेबांकडे मागितली होती त्या काळामध्ये की पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये जी युनिव्हर्सिटी आहे, शैक्षणिक युनिव्हर्सिटी, आज आपण जिल्हा आपल्याला दर्जा घ्या आणि युनिव्हर्सिटी सुद्धा आपली इथं आली पाहिजे. आणि प्राधिकरणात तुम्ही मोठं युनिव्हर्सिटीचं हे करा म्हणून. आणि तिथं पण मागितली होती ना. आपलं खेडगावचं पण एक मोठी 70 एकरची जागा आहे, तिथं आपण युनिव्हर्सिटी मागत होतो. ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्नशील होते. मागच्या 5 वर्षाच्या काळात ह्यांना का करता आलं नाही हो सगळं हे? फक्त म्हणायचे ह्यांनी 15 वर्ष काय केलं, ह्यांनी 15 वर्ष काय केलं. मला असं म्हणायचंय 15 वर्ष काय करण्यापेक्षा 5 वर्ष थोडी नाही. त्यांच्या पूर्ण 5 वर्ष आणि आता पुढचे वर्ष नुसतं विरोधाला विरोध करणं योग्य नाही. जी योग्य पद्धतीची कामं आहेत ती योग्य पद्धतीने करणं, एका छताखाली येणं, नागरिकांना सुविधा देणं, या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्या केल्यानंतर वाईट वाटण्याचं कारण काही नाही. आम्ही उलट म्हणायला पाहिजे आता की आता हे सगळं गेलं, कारण सत्ता 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची येणार आहे. वडीलधारे माझे ढसाळ साहेब बसलेले आहेत समोर. बघा तुम्ही काय होतंय. तुम्ही आमच्या बरोबरच आहात. आम्ही 100% प्रयत्न करतो. प्रयत्न काय नुसतं दमडी पिटून आणि नुसतं शिव्या देऊन आणि जास्त आकांड केला म्हणजे प्रयत्न होतो असं नाही. राजकारणातला रस सुद्धा लक्षात ठेवा कसा असतो तो. त्याच्यावर जर आपल्याला काम करायचं असेल तर ओरडून आरडूनच करायला पाहिजे असं काही नाही. उलट ओरडल्यानंतर, खूप ओरडल्यानंतरही तुम्हाला माहिती काय तुम्ही म्हणता मागे, त्याच्यापेक्षा सोबरलेसपणे चांगल्या पद्धतीनं लोकांच्या पुढे जर आपण गेलो तर लोक नक्की म्हणतील की ह्यांची क्वालिटी काहीतरी आहे, चुकलो आम्ही. आणि यांना कुठे काय मागच्या 5 वर्षामधलं शहरातली परिस्थिती दाखवा. 12 महिने पाऊस पडतोय, पाणी देऊ शकले नाहीत नागरिकांना. 12 महिने झाले पाऊस पडतोय. पण मानसिकता पाहिजे ना की शहराला आम्ही 24 पाणी देणार आहे का? पाणी नाहीये का? अहो आपण 22% धरण असताना सुद्धा 24 म्हणजे लोकांना पाणी दिलं कंटिन्यू. आणि ह्यांच्याकडे 50% असू दे, 60% असू दे, 80% धरण भरलं तरी नाही. अट्टाहास आमचा नाही. का परिस्थिती यांची अशी? का त्यांची मानसिकता अशी आहे? नागरिकांना काय लक्षात येत नाही का? 12 महिने पाऊस झाला, पाऊस पडतोय पण शहरामध्ये गेल्या 8 दिवस पाणी पुरवठा विस्कळीत आहे. आणि म्हणून निर्णय घेतले, ज्यांनी जे निर्णय घेतले, तुम्ही म्हणतात ताई तुम्ही पण पुढे बोलला, काम करण्याची संधी दिली त्यांना, नागरिकांनी दिली. आम्ही आमची हार करून आम्ही आमचं काम आमच्या पद्धतीने चालू झालं. आमची कामाची आम्ही कुठं चुकलो हे बघायसाठी आम्ही 5 वर्ष आम्हाला मिळाली. चूक दुरुस्ती 100% केली जाते. राजकारणात चूक ही दुरुस्ती करण्यासाठी असते. आणि म्हणून त्यांनी एवढा खैखाट करूनही शहरामध्ये पीएमआरडीकडनं उत्तम पद्धतीनं आपण ह्या सगळ्या डेव्हलपमेंट करून घेऊ शकतो, कॉर्पोरेशनवर बोजा न येता. त्याच्यातलं पर्सेंटेज कुणाला मिळणार नसेल, हे जर पर्सेंटेज जर कुणाला मिळणार नसेल तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं.
किंवा कुणाच्या ह्याचं आरक्षण पडलंय ती जागा माझ्याकडे, ते आरक्षण पडलंय ही जागा मंगला त्यांकडे, ती आरक्षण पडलंय ही जागा, मग त्याचा जर कुठेतरी भीती वाटत असेल किंवा काय गोष्टी असतील तर तो आणखीन एक मोठा प्रश्न गहन आहे. आणि म्हणून ज्या वेळेला एखादं सरकार आपल्यालाच वेळ मिळाली होती त्यावेळेला त्यांनी करायला पाहिजे होतं. उलटा असं आम्ही म्हणू, दुकानदारी ह्यांची होती मागच्या 5 वर्षात प्राधिकरणामध्ये. आमच्याकडे 2003 पासून मागच्या 5 वर्षापर्यंत आम्ही आमचे सदस्य एक पण नव्हते तिथे. आम्ही उलटा म्हणायचो, अहो दादा तुम्ही सदस्य नेमा सगळ्यांना आम्ही मागत गेलो पण दिले नाही आम्हाला कुणाला. ते बघा मागच्या 5 वर्षामध्ये आले त्यांनी सदस्य दिले की नाही, अध्यक्ष त्यांनी दिले की नाही. दुकानदारी कुणाची चालली, आमची चालली का त्यांची चालली? ऐका ना, पण ते त्या टायमाला प्रशासक होतं तिथं, हे आमदार मंडळी चालवायची तिथलं पण त्या. म्हणूनच सांगते दादांनी तरी 3 पासून पुढच्यापर्यंत दिले नाही, 15 वर्ष त्यांनी दिली नाही. परंतु ह्यांच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर प्राधिकरण 1 मिनिटामध्ये कमिटी निर्माण झाली त्यांची आणि दुकानदारी त्यांनी केली. आम्ही आजपर्यंत दुकानदारी केली नाही. बाबासाहेब तापकीर अध्यक्ष होते त्यावेळेला भाऊसाहेब बोरके सदस्य होते. आता भीती एकच वाटते, त्यांना हातातनं सगळं गेलंय. नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी यांनीच अण्णासाहेब मगरांना सूचना केली होती इथं नवनगर प्राधिकरण स्थापन करा, नगरपालिका स्थापन करा. आता एवढी आणि नंतर काही दिवसांनी असं ऐकायला मिळेल नरेंद्र मोदींचा जन्म झाला नसता तर भारत देश स्वतंत्रच झाला. आता एवढंच आहे प्रचार, बाकी तर आम्ही काहीच केलं नाही 15 वर्ष. आम्ही आहे ना बाळासाहेब फक्त टाळ वेळ ज्ञानबा तुका आम्ही एवढंच करत बसलो. आपण ते 15 वर्ष आमच्या बरोबरच होते. या निर्णयाच्या विरोधात पीआयएल दाखल करणार म्हणून म्हटलं नाही, त्याचं खूप मोठं नुकसान झाले, त्याचं हजारो कोटी नुकसान झालं. ज्यांना पटत नाही त्यांनी करायला पाहिजे, कायद्याच्या दृष्टिकोनातून जायला पाहिजे त्यांनी. अध्यक्ष एक महत्वाचं आहे, झोप नाही त्यांना माहिती का, महाविकास आघाडीतील आपल्या मित्र पक्षाच्या खासदारांनी पण प्रेस घेतली, त्यांनी समर्थन दाखवले आणि त्यांनी म्हटलं की प्राधिकरणात राहणाऱ्या लोकांची घरे नाममात्र शुल्क आकारून कुठलेही राजकारण न होता त्यांच्या नावावर व्हावे, याला आपलं समर्थन आहे का? नक्कीच महाविकास आघाडीचे मित्र पक्ष योग्य मागणी आहे ना लोकांची, ती जर नागरिकांसाठीच नागरिकांसाठी हा विषय महत्वाचा म्हणजे तो नागरिकांसाठीच होणार आहे ना. ही जर मोठं मन दाखवून भाजपने केली असते आम्ही धन्यवाद म्हटलं. त्याचा आर्थिक उत्तर लोकांनी अर्धा गुंठा 1 गुंठा जागा घेऊनच केलेला आहे ना सरकार. भाजपने काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलंय की बिल्डर धार्जीने हा निर्णय शहराचं नुकसान झालं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ठेवी आहेत काय 1000 कोटींच्या त्या ठेवी आणि तुम्ही उशिरा आले 20,000 ठेवी कुठे आहेत? नाही 20,000 कोटी रुपयांचा तिकडे निधी दर जमिनीच्या माध्यमातून तिकडे गेलेला आहे असं त्यांचा हवेतल्या गप्पा आहेत सगळ्या. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही गॅजेट वाचा सांगितलं, गॅजेट उलट आपल्याकडे 70% क्षेत्र महानगरपालिकेवर जबाबदारी वाढली. आता आपल्याला अतिरिक्त निधी मिळेल, उत्पन्न मिळेल, बिल्डिंग परमिशन आल्यावर डेव्हलपमेंट चार्जेस मिळतील. राहिला प्रश्न पीएमआरडीकडे जी 400-450 हेक्टर जागा आहे त्या हेक्टरवर कोर्ट आहे, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं हजारो कोटी रुपये उलट शासन खर्च करणार आहे. करण्याचं कारण काय भाजपचं? साहेब दुखतंय त्यांना प्रश्न त्यांचा आहे ना, त्यांना त्रास का होतो हा प्रश्न त्यांचा आहे. महाविकास आघाडीला निर्णय घेतला, महाविकास आघाडीला 5 वर्षात त्याला जमू शकले नाही, तो महाविकास आघाडी घेतला त्यामुळे त्याला त्रास होतो. काय झालं विश्वराव, मी मगाशी उत्तर दिलं तुम्ही यायच्या अगोदर, तुमचा जो प्रश्न होता तो मीच काढला मुद्दा तो की आम्हाला बिल्डर धार्जिने नाही. आता मी तिथं 2001 ते 2003 होतो बरोबर. बिल्डर धार्जिने असते तर अतिशय गतिमानतेनं अतिशय तत्परतेनं लगेच मिटिंग घेऊन लगेच कमिटी जाहीर करून आम्ही कार्यक्रम वाजवला असता बरोबर ना. पण आमच्यामध्ये ती क्षमता नव्हती कार्यक्रम वाजवण्याची. त्यामुळं त्यांनी 2003 नंतर तर 2000 सदाशिव खाडे होईपर्यंत पक्षाचं होतं ना कमिटी, म्हणजे आमची कमिटी तिथं नव्हती, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कमिटी तिथं नव्हती. त्यामुळे तिथल्या ज्या निविदा प्रक्रिया मी तिथं चालवलेल्या आहेत पूर्वी, त्या कालखंडामध्ये ह्याच आमदार मंडळीच्या संपूर्ण प्रक्रिया तिथल्या ते त्यांच्या हातात होत्या त्यावेळेस. आणि ते 15 वर्ष सुख समाधानाने नांदत होते आमच्यामध्ये राहून कार्यक्रम करत होते. बिल्डर झालीने कोण, त्यांची कमिटी झाल्याबरोबर खासगी बिल्डर कोणी आणले, आम्ही नाही आणले.